नाव सांगा नका. सुरेश विश्राम पाटील. कुठले तुम्ही? काय काय त्रास होतो तुम्हाला अगोदर? किडनीचा त्रास होता. किती दिवसापासून होता? जवळजवळ 6 दिवस. बरं. इथे यायच्या अगोदर तुम्ही कोणाकोणाला दाखवलं? दूध हॉस्पिटलला म्हणजे ट्रीटमेंट झालं होतं. बरं. किती दिवसापासून चालू होतं ट्रीटमेंट? 2 वर्षापासून. तिथे गेल्यानंतर त्यांच्या औषध उपचाराने काय काय फरक पडला? काही कॅशे रिपोर्ट तसे थोडंफार कमी जास्त होत होते. बरं. अजून व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या डॉक्टरांना दाखवलं तुम्ही? आणि नंतर तुम्ही इथे बुलढाण्याला चौदाशे या डॉक्टरांना. अच्छा. त्यांच्याकडे कधीपासून चालू केली ट्रीटमेंट? 1 महिन्यापासून. बरं. इथे आल्यानंतर काय काय त्रास होता अगोदर? म्हणजे नोव्हेंबर 2013. नोव्हेंबर 2013 पासून. बरं. जेव्हापासून तुम्ही माऊली हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा तुम्हाला काय त्रास होता? तर जो मळमळ करायचा, अजून धकत नव्हतं, थकवा वाटत होता. अजून काय त्रास व्हायचा? पायाचा काय प्रॉब्लेम होता? पाय दुखत होती जास्त. बरं. यांची औषध चालू केल्यापासून काय काय फरक पडला? थकवा कमी झाला, जो मळमळ करणं बंद झालं. अजून थकवा झाल्याने चांगलं फ्रेश वाटायला लागलं. पाय बघू दे तुमच्या इथं. बरोबर. पायावर अगोदर सूज होती का? थोडी चालताना खूप त्रास द्यायचा अगोदर? माऊली हॉस्पिटलच्या औषधोपचाराने चांगला फरक पडला. अजून काय काय त्रास व्हायचा? जोर धकत नव्हतं. औरंगाबादच्या डॉक्टरने तुम्हाला काय सांगितलं दुसऱ्या शेवटी? त्यांनी डायलिसिस करायला सांगितलं. त्यासाठी तुम्ही काय केलं? फिस्टुला बनवलं? ऑपरेशन केलं होतं. अच्छा. डाव्या हाताला? डाव्या हाताला ऑपरेशन केलं होतं. आता तुम्हाला डायलिसिसची गरज वाटते का? नाही, आता काही गरज नाही. आज दिनांक 17 डिसेंबर 2013 तब्येतवरची फरक पडलेला आहे. जे पेशंट डायलिसिस करतात किंवा किडनी ट्रान्सप्लांट करतात त्यांना तुम्ही माऊली होमिओपॅथी बद्दल काय सांगू शकता? कधी एक वेळी माऊली पेटला भेट झाली. माऊली हॉस्पिटलच्या औषधोपचाराने डायलिसिस करायचं काम पडत? डायलिसिस करायचं काम पडत नाही. डायलिसिस पूर्णपणे बंद होते. शेवटचे प्रश्न कसा, तुमची जी ऍड आहे आपण पेपरला किंवा मीडियाला देण्यासाठी तुमची काही प्रॉब्लेम आहे का? कारण की तुमच्यासाठी जे काही किडनीग्रस्त पेशंट आहेत त्यांच्यापर्यंत जर माऊली हॉस्पिटलचा प्रचार पोहोचला तर ते सुद्धा तुमच्यासारखेच बरे होते माऊली आशीर्वादाने. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? द्यावं की नाही? दिले दिले तर चालेल.